मित्रांनो नमस्कार. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, परवाला मी अकोल्याला एका दवाखान्यामध्ये गेलो होतो. अर्थात गेलो तेव्हा काउंटरवर 3 मुली बसलेल्या होत्या आणि त्या मला असं मराठी बोलणाऱ्या वाटल्या. का वाटलं काही सांगता येत नाही तसं. बरं काय म्हणजे एखाद्याची भाषा त्याच्या चेहऱ्यावरून वा त्याच्या कपड्यावरून ओळखू येतेच असं काही नक्की नसते. पण वाटलं मला की बुवा ह्या मुली बहुतेक मराठी बोलतात. पण मी जेव्हा नाव लिहून द्यायला लागलो तेव्हा त्यातल्या एकीनं मला विचारलं, नाव लिहून घेणाऱ्या, की आपका नाम बोलो. मी हसलो आणि म्हटलं मी नाव सांगतो पण मराठीत सांगतो. आणि त्या तिन्ही मुली माझ्याकडे जरा चकित होऊन पाहू लागले आणि त्या म्हणाले की काय हरकत नाही, सांगा काका. मी माझं नाव सांगितलं. तर छोटासा प्रसंग आहे हा, पण थोडासा असं म्हणू आपण की बाबा हा मनातून कुठेतरी मराठी भाषा आपण तर बोलतोच, पण इतरांनीही आपल्यासोबत बोलावी असा काहीसा एक अट्टाहास माझ्या वागण्यातून आपल्याला दिसेल. आणि हे सातत्यानं कुठे जेव्हा जेव्हा मी मार्केटमध्ये जातो ना तेव्हा तेव्हा माझ्या बाबतीत घडते. किंवा मग बसमध्ये किंवा जिथे कुठे माणसाचा संबंध येतो, माणसाशी बोलावं लागते, तिथे जर समोरचा माणूस हिंदीत बोलू लागला, त्यात तरुण आहे, तर मग मी त्याला हसून मराठीत बोल असं म्हणतो. बरेच जण मराठी बोलतात, बरेच जण म्हणतात की नाही मराठी नाही आती. त्यावेळेस मात्र मी आग्रह करत नाही की बाबा तुम्ही मराठी येत नाही म्हणजे काय, तुम्ही इथं राहता, महाराष्ट्रामध्ये राहता, महाराष्ट्र अन्न पाणी वगैरे वगैरे खातात, तरी तुम्हाला मराठी येत नाही, असा आक्रमक पवित्रा मी कधी घेत नाही. मी मान्य करतो की ठीक आहे नाही येत, आणि कधी कधी बोलून नाही दाखवतो की बाबा नाही यायला पाहिजे. जर आपण इथे राहतो, आपण एक व्यवहार करतो, काय दुकानदारी असेल, काय असेल, तर आपल्याला मराठी भाषा यायला हरकत नाही. आणि तसा शिकायला काही अवघड नसते. एखादी भाषा शिकायची असेल तर आपल्याला त्या भाषेसाठी शाळेतच जावं लागते असं काही नाही. असे अनेक जण आहेत की समजा मराठी भाषिक आहेत पण आसामला गेले आणि तिकडे काही 4-5 वर्ष वास्तव्याला राहिले, म्हणजे आसाम हे उदाहरण म्हणून घेतलं आपण, किंवा परदेशात गेले आणि त्या देशामध्ये ते काही काळ राहिले, तर तिथली जी काही बोलीभाषा असेल त्या बोली भाषेतील अनेक शब्दांशी त्यांचा संबंध येतो म्हणजे येतो. आणि मग त्यातले बरेचसे शब्द पुन्हा आपल्या कानावर पडत राहतात. आणि मग त्या शब्दांचा अर्थ जर आधी माहीत नसेल तर तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी तर काही शब्द असे असतात की खरोखर ते आवडतात. बंगालीचे काही शब्द असतील किंवा गुजरातीचे काही शब्द असतील, किंवा मग इकडे कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या भागातलेही काही शब्द आपल्याला आवडू शकतात बरं काय. असं काय नाही की बुवा काही शब्द जरी ते अवघड असतील, म्हणजे कळायला अवघड असेल त्यांचा अर्थ, तरी पण त्याची जी टोन असते ती मोठी मजेदार असते आणि ती ऐका वाटते. असं माझंही अनेकदा होते.
काही मित्र परभाषिक जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या भाषेतला एखादा शब्द त्यांनी उच्चारला की तो शब्द मी पुन्हा 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 उच्चारायला लावतो. आणि मग ते म्हणतात की अरे काय हे साधा शब्द या, पण तो साधा असेल तरी त्यानं आपल्या कुठेतरी मनात घर केलेलं असते आणि म्हणून तो शब्द आपल्याला पुन्हा 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 ऐकावासा वाटतो. काही वाक्यही असे असतात. अनेक आपण प्रकार पाहिले त्या बाबतीतले की काही मान्यवर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये परभाषिक असणारे मान्यवर जेव्हा येतात तेव्हा मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करतात, बोलतात, मित्रांनो मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे. ते ऐकून आपल्याला कौतुक वाटते का रे वा छान छान छान. आता तुमच्या आणखी एक लक्षात असेल की अनेक सिनेमे, हिंदी सिनेमे असे आहेत की काही हिंदी सिनेमामध्ये काही डायलॉग तर मराठी आहेतच, पण काही गाण्यामध्ये सुद्धा मराठी शब्द मुद्दाम आलेले आहे. हे केवळ हिंदीतून मराठीचं असं काही होते असं काही नाही, पण वेगवेगळ्या भाषामध्ये सुद्धा होते. मला आठवते तो चेन्नई एक्सप्रेस फार छान सिनेमा वाटला मला, तो अनेकदा पाहिला मी. आणि तो शाहरुख खान जेव्हा एका रेल्वेमध्ये चढतो, चुकून चढतो दुसऱ्याच रेल्वेमध्ये, त्याला जायचं भलतीकडेच असते आणि तो निघतो चेन्नईच्या एक्सप्रेसमध्ये. आणि तिथे मग त्या मुलीशी, जी हिरोईन आहे, तिच्याशी संपर्क येतो आणि त्याला हे कळते की हिच्यावर जबरदस्ती करणारे काही लोक तिथे आहेत आणि ते त्यांच्या बोलीमध्ये बोलतात, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये बोलतात. तेव्हा त्याला कळत नाही की हे काय 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 बोलले. पण ती हिरोईन जी आहे ती मात्र हिंदी भाषा जाणते आणि मग त्याला थोडंफार गाण्याच्या स्वरूपात, हिंदी गाण्याच्या स्वरूपात त्याला सांगते. म्हणजे असं तिच्यासोबत तिला जबरदस्ती करणाऱ्या माणसांना असं वाटलं ना पाहिजे की ही काहीतरी त्याला सांगायला मजेशीर वाटते. अर्थात मराठी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या वगैरे लिहिताना माझा हा अनुभव आहे. माझ्या पखाल कादंबरीमध्ये एक प्रसंग असा आहे की गावात नळ योजनेचं पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू झालेलं असतं. पाईप टाकण्यासाठी म्हणजे नाली करण्याचं काम सुरू झालेलं असते आणि त्या नालीवर काम करणारे ज्या बायका असतात, एक तरुण असते त्याच्यात, एक बाई तरुण असते, म्हणजे मुलगी म्हणू पण तरुणही असते ती. तिच्यासोबत दुसऱ्या दोन थोडेसा वयस्क असतात. आणि हा जो माझा नायक आहे ज्ञानबा, पुंजाजी किंवा पुंजा हा तिथून पखाल भरूनही घेऊन गावात जातो आणि रिकामी करूनही तिथून येतो. तर तेव्हा त्याच्या असं लक्षात येते की जेव्हा आपण जातो येतो तेव्हा त्या बायका आपल्याकडे पाहून हसतात आणि त्या तरण्या मुलीला काहीतरी म्हणतात. तो दुर्लक्ष करतो, एकदा दोनदा तीनदा, पण मग हे वारंवार होत राहते आणि मग तो रागावतो. त्यांची जी माणसं येतात त्या माणसाकडे तो तक्रार करतो की ह्या तुमच्या बाया मला हसतात. आणि त्यातल्या त्या तरुणीचा तो मुलगा, एक तो नवरा असतो, तोही तरुणच असतो आणि त्याला बायकोचा राग येतो की आपली बायको हसते आणि तो तिच्या अंगावर चवताळून जातो आणि थापड मारतो तिला आणि म्हणतो, यरांग हसीस काय. आता हा जो यरांग हसीस काही हा जो वाक्प्रचार आहे किंवा हे जे वाक्य आहे
हे वाक्य मला येत नाही. मी बंजारी बोली शिकलो नाही किंवा मला ती बोलता येत नाही. आमच्या शाळेत पारडी टकमोडच्या शाळेमध्ये जनुना नावाचं गाव आहे जवळ, आणि अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले, पण नाही मला जमत ते. त्या वाक्याचा असा अर्थ, एरांग हसीस काही म्हणजे पुन्हा हसतील का. आणि हे मला माझ्याबरोबर जे शिक्षक होते बाबाराव राठोड, त्यांच्या पत्नीला आशाबाईंना विचारावं लागलं की आशाबाई, असं असं एक वाक्य आहे, ते कसं होईल तुमच्या बोलीत. आणि तिनं मला सांगितलं की हो असं असं हो. आणि बरं वाटलं ते. म्हणजे मूळ स्रोतापर्यंत आपण जातो. आणि असं अनेक कादंबऱ्यामध्ये मला तर मी जी माझी आर्त कादंबरी लिहिली ती पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या कोळी समाजावर आधारित आहे. आता मला सांगा की तिथे वातावरण तिथलं घ्यायचं, बोलीभाषा तिथली घ्यायची, तर मग ती बोलीभाषा आपल्यालाही आली पाहिजे. आणि मी प्रयत्न केला की आपल्याला बोलता आलं पाहिजे किंवा आपल्याला लिहिता आलं पाहिजे, काही वाक्य तरी लिहिता आले पाहिजेत. आणि असे संवादच्या संवाद मी त्या माझ्या कादंबरी वापरलेले आहेत. अर्थात संवाद त्यांच्या बंगालीमध्ये, आणि त्याला मराठी कोटेशन त्याचं जे काय असेल ते कंसामध्ये मी दिलेलं आहे अशा पद्धतीने. आणखी एक अलीकडे माझी असं म्हणा की शेवटची कादंबरी झुंड नावाची, राजकीय असं स्वरूपाचं तिचं वातावरण आहे, विषय आहे. त्याच्यामध्ये एक कॉलेजच्या मुलींचा ग्रुप असतो, आणि त्यातली एक जी मुलगी असते, त्यावेळी जो आमदारकीसाठी उभा असतो तरुण, त्याच्याशी तिचं नातं होणार हे जवळपास पक्क झालेलं असतं. म्हणजे झालंही असते, ती त्याची बायको होणार असते, हे सगळं तिच्या ग्रुपमधल्या मुलींना माहिती असते. आता त्या ग्रुपमध्ये पद्धत अशी असते की बुवा ज्या ज्या बोलीभाषेतला मुली असतील, कोणी गुजराती बोलेल, कोणी मग बंगाली बोलेल, किंवा कोणी मग कर्नाटकी बोलेल, तेलुगू बोलेल, काय जे काय असेल ते, किंवा मग बोली असतील वेगवेगळ्या, तर त्यांनी मुलींचा जो तो त्यांची जे रूम असते स्पेशल त्यांच्यासाठी बसण्याची वगैरे वगैरे, तर त्या रूममध्ये असताना त्या बोलीतच बोलायला पाहिजे. आणि ही सक्ती की त्यांनी बोलीत बोलायचं, आणि नाहीच समजलं बाकीच्यांना तर मग मराठीमध्ये ते समजावून सांगायचं. हा प्रयोग मी त्या कादंबरीमध्ये केलेला आहे. का कारण, याचं काय कारण आहे? याचं कारण की आपण कादंबरीच्या विषयाला वास्तवाच्या मुळाशी न्यायला पाहिजे, हे एक. आणि दुसरी गोष्ट अशी की किमान लेखकाला अशा गोष्टी स्वतः आधी समजून घेणं आणि त्या मांडणं, त्याचं कौशल्यही आलं पाहिजे. तर मित्रांनो, हे असं थोडंसं माझं बहुभाषिक अशा पद्धतीचं लेखनही आहे. आणि मात्र मराठीसाठी मी आग्रह करतो कुठे बाहेर जेव्हा जातो. पण बऱ्याचदा असं होतं आहे की आपण मराठी बोलणारे लोक जेव्हा आपल्याला हिंदीचा सराव नसतो आणि आपण हिंदी बोलतो, त्यावेळेस ते वाक्य आधी हिंदीत मनातल्या मनात तयार करावं लागते, आणि नंतर मग बोलावं लागतं. आणि नाही बोललं तर गफलत होते. असंच एकदा माझ्या कानावर एक संवाद आला. एका माणसाचा डोळा सुचलेला होता आणि तो हिंदी भाषिक होता. तर आमच्या एका चुलत भावाने त्यांना विचारलं की तुम्हारे डोळे को क्या हुआ है? लक्षात आलं? तुम्हारे डोळे को क्या हो. हे सगळं धेडगुजरी रूप होऊ शकते, कोणाचंही होऊ शकते. तेव्हा सावध अशी भूमिका लेखकाने तरी घ्यायला पाहिजे. स्वतःच्या भाषेचा, स्वतःच्या बोलीचा अभिमान बाळगायलाच पाहिजेत, पण इतरांच्या बोलीचा, भाषेचा सन्मानही करायला पाहिजे.